विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज सकाळी आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. त्यानुसार रेपो दरात काहीही बदल करण्यात आला नसून तो 4% कायम ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो दरही 3.35% कायम ठेवण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीत आलेली घट ही आता जुनी गोष्ट झाली असून कोविड विरुद्धच्या लढ्यात अर्थव्यवस्था एका निर्णायक वळणावर प्रवेश करत आहे. त्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्ह आता दिसू लागली असून विकासदर वाढीसाठी रिझर्व्ह बँक आता ठोस पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आजच्या पतधोरणावर टिप्पणी करताना म्हटलं आहे. पतधोरणात रेपो दरात बदल न करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात आज निर्देशांकानं 100 अंकांची उसळी घेतली आणि बाजार उघडताना निर्देशांक 40,286 अंकांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 34 अंकांची वाढ झाली आणि तो 11,869 अंकांवर गेला. देशातील बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या आठवड्यात नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही पहिल्यापेक्षा सलग तिसऱ्या आठवड्यात घट दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं रुग्णांची तपासणी, पाठपुरावा, त्यांना रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार आणि प्रमाणित स्वरूपाचे नियमित उपचार ही चतुःसूत्री आधारभूत मानून त्यानुसार काम करण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी बहुतांश ठिकाणी होत असल्यानं बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटक सरकार जोग धबधबा परिसराचा विकास करण्यासाठी 120 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुख्यमंत्री BS येदियुरप्पा यांनी बेंगळुरू इथं पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली. शरावती नदीचं पाणी 830 फुटांवरून खाली येतानाचं विहंगम दृश्य आता विद्युतीकरणाद्वारे सजवलं जाणार आहे. या परिसरामध्ये रोपवे करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.